Even in the supposedly developed state of Maharashtra, many villages still lack access to electricity. Even in villages on the grid, power cuts are long and frequent. Consistent supply of electricity is very uncertain. Students still study with lanterns. Villagers are in darkness through the night. What must they be doing in this situation? राखेल भेटत नव्हतं, भेटलं तरी ते कमी पडायचं. रॉकेल आणायला जायचं तर दिवस मोडत होता. म्हणजे असं भरपूर लांब जायला लागतंय आम्हाला. आमच्या गावापासून राशन पण खूप लांब आहे. मीटरची लाईट होती आपल्याकडे. ती मीटरची लाईट आपल्याला बिल जास्त यायचं असल्यामुळे ती आपल्याला काही परवडत नव्हती. मग ती आपण बंदच करून टाकली. अंधारात राख राहायची भांड्याला किंवा साबण राहायचा, ढवळे दिसायचे सफेद सकाळी. बत्तीवर अभ्यास करायची. बत्तीवर एवढा नव्हता दिसत म्हणून एवढा नव्हता अभ्यास होत. मग मी सकाळी उठल्यावर ना अंघोळ झाल्यावर करायची. पावसाच्या दिवसामध्ये आमच्या जे सर्व रस्त्यावरती साप बी फिरकतात. जनावर नेलेत वाघानी. जनावर नेली गावामध्ये एक कुत्रा नाही ठेवले वाघानी. झोपलो तू आणि मग त्याच्या अंगावरून साप गेला आणि त्याला गार गार लागला ना, तर मग त्यानं उठून पाहिला तर त्या बत्तीना काय दिसना ना. अकोले भागात पाहिलं तर 12-12 तास लाईट नसते. काही कुटुंब शेती करण्यासाठी शेतावर राहतात आणि शेतावर असल्यामुळे तिथं लाईट नाही. लाईट नसल्यामुळं मुलांचा अभ्यासावर त्याचा परिणाम होतो. ग्रामीण भागामध्ये प्रकाशासाठी रॉकेलचा वापर केला जातो. रॉकेल वापरामुळे जे काही काजळी निर्माण होते, त्या काजळीपासून जो धूर होतो तो धूर श्वसनावाटे शरीरात जातो आणि ह्या शरीरात गेल्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. त्या आजाराला सामोरं जायला लागतं. पर्यायाने शेतकऱ्यांच्या आर्थिक जो काही भार आहे तो दवाखान्यामध्ये जास्त खर्च होतो. What options do we have to generate electricity that will be dependable and also economical? Energy from coal, water, and nuclear reactors is generally used to generate electricity. However, all these resources are limited in supply and non-renewable. The good news is that we have another untapped source of energy, the sun. Almost 8 months in a year, the sun blazes down on India, giving us plenty of sunlight to generate electricity. In a small way, this has already started in some villages of Sangamner and Akole blocks of Maharashtra. लाईटी बसून एकदम उत्तम सोयी झालेली आहे बा. हे बाकीच्या ह्या लाईटी तरी आल्या गेल्या. ह्या लाईटीचं तसं काय नाही. एकदा टाइम आहे, टाइम 7:30ला आपाक लागती, 7ला आपाक जाती. माझ्या मुलीचा पोरगा आलेला होता म्हणजे नातू, आणि तो इथं बाहेर आला. बारीक असताना खेळत खेळत परत आतमध्ये आला. ते इथं त्याच्या पायाजवळ वाघ आला आणि तो टायमिंग होता 7:30चा. त्या टायमात ही लाईट लागली. ही लाईट लागल्याबरोबर वाघाला मी भिवून पळावं लागलं. पोरालाही वाघ दिसला ना, आम्हालाही वाघ दिसला. त्याच्यामुळे आम्हाला ते पोर वाचवता आलं. माझ्या घरी लाईट नसली ना तर मी त्यांच्या घरी येतो. तिथे सौर ऊर्जेची लाईट आहे. तिथे येतो अभ्यास करायला. त्यांच्या घरापाशीची लाईट तिथे येतो. तिथे माझा मित्र आम्ही सगळे अभ्यास करतो. आम्ही इथून मागे ना महिलांची मीटिंग जर असली तर लाईटीचा प्रॉब्लेम यायचा जास्त. मग आम्ही महिला बत्तीवर मीटिंग घेणार. ही सौर ऊर्जेची लाईट आल्यापासून इथं सगळे महिला येऊन बसतो. उजेड आल्यापासून चांगलं झालं. बाहेर जातात, इकडे लगीला जातात. या उजेडामुळे कोणते जंगली जनावर किंवा असे साप वगैरे फिरकत नाही. एवढ्या परिसरामध्ये आम्ही म्हणजे बिंदास बाहेर येऊन बसू शकतो, फिरू शकतो. Now, people can fetch water or feed their cattle even at night. सार्वजनिक कार्यक्रम असेल, लग्न असेल किंवा असं आंबेडकर जयंती वगैरे असेल तर त्या लाईटीचा
जवळपास असा आम्हाला सगळ्यांना उपयोग होतो त्या लाईटीचा. मीटरची जर लाईट गेली ना तर हा दिवस असला ना मग रात्रीची कामं रात्रीच होऊन जाते. सकाळचं काय टेन्शन राहत नाही कामाचं. 360 रुपये भरायचे. मी 360 रुपये भरले. बाकीचे मग पैसे संस्थेनं भरलेले. ह्या देवामुळे ना मला रात्रीचा अभ्यास होतो, सकाळी मला अभ्यास नाही करायला आणि झोप पण पूर्ण होते. सोलर देवापासून राखेलची बचत झाली. 50 रुपये 100 रुपये लागत होतं, 50 रुपयात काम होते. 50 रुपयाचा आता त्याचाही नफा होते. लाईट नसल्यामुळे मी संध्याकाळी काम करू शकत नव्हते, दिवसा करायचे. सौर ऊर्जेची लाईट आल्यापासून रात्रीचं पण करते. थोडासा धंदा व्हायचा 400-500 रुपये, तर सौर ऊर्जेची लाईट आल्यापासून जास्त धंदा होतो 1000 रुपयेपर्यंत. आता आम्ही ज्या वेळेस पहिलं भांडे घासत होतो त्यावेळेस आम्हाला लाईट नव्हती, तोपर्यंत आम्ही मेणबत्ती किंवा खंदील लावायचो. लाईट आल्यानंतर भरपूर फायदा झाला भांडी घासायला. आता ते पूर्णपणे धुता येतं, व्यवस्थित दिसतं. छोटा सेट आहे त्यामुळे हा कुठेही पण फिरवता येतो पाणी भरण्यासाठी, किंवा माझं शेळीपालन वैरण गवत घालण्यासाठी रात्रीची उपयोगी पडते. स्ट्रीट लाईटची एकूण किंमत 30,000 रुपये आहे. त्याच्यापैकी आपण 3,000 रुपये लोकसहभाग घेऊन हे आपण वाड्या वस्त्यांवर जिथे लाईटची व्यवस्था नाही अशा ठिकाणी आपण ते उपलब्ध करून दिलेले आहे. वरुडी पठार या ठिकाणी संध्याकाळी गावातील गावकरी हे आपली बसची किंवा वाहनाची वाट बघण्यासाठी तिथं उभे असतात आणि लाईटची व्यवस्था नसल्यामुळे तेथे एक भयभीत वातावरण असायचं. तर आपण तिथे देखील एक स्ट्रीट लाईट बसवलेला आहे. महिला पुरुष हे आपल्या वाहनाची वाट बघतात, बसची किंवा जीपची, आणि तिथं ते एकदम निर्धास्तपणे उभे असतात. Most importantly, there is no electricity bill. This light is free.